कुठल्याही गडावर तुम्हाला 3 प्रकारची टाकी पाहायला मिळते। आता ते तसे 3 प्रकारात का तेही सांग। तर पहिलं कातळात कोरलेली पाण्याची टाकी, दुसरं बाष्पीभवन रोखण्यासाठी गुहेसारखी खोदलेली टाकी आणि तिसरं साखळी पद्धतीची टाकी। आता महाराजांचं म्हणणंच होतं जे पुढे रामचंद्र पंत अमात्यांनी त्यांच्या आज्ञापत्र या ग्रंथामध्ये लिहिलं। महाराज म्हणतात गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा। आता उदक म्हणजे पाणी, उदक नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणं प्राप्त झालं तरी आधी खडक फोडून तळी टाकी बांधावीत आणि मग किल्ला बांधावा। आता किती स्पष्ट नियोजन आहे ते पहा। आता आपण मुख्य प्रकाराकडे वळूया। पहिला प्रकार आहे कातळात कोरलेली पाण्याची टाकी, रॉक कट सिस्टम। गड बांधताना तटबंदी किंवा बुरुजांसाठी जो दगड लागायचा तो गडावरच्याच कातळातून काढला जायचा। महाराजांचे अभियंता, गवंडी, पाथरवट ही सगळी मंडळी दगड काढताना अशा जागा निवडायचे जिथे पावसाचं पाणी नैसर्गिकरित्या जमा होऊ शकेल। दगड काढून झाल्यावर तयार झालेल्या मोठ्या खड्ड्यांना विशिष्ट आकार देऊन त्यांची पाण्याची टाकी बनवली जायची। एका कामात 2 फायदे, तटबंदीसाठी दगड मिळायचा आणि पाण्यासाठी टाकी तयार झाली। आता दुसरं म्हणजे बाष्पीभवन रोखण्यासाठीची अनोखी रचना, ज्याला आपण अँटी इव्हॅपोरेशन डिझाईन सुद्धा म्हणू शकतो। गडांवर ऊन आणि वारा खूप असतो, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होतं। हे रोखण्यासाठी अनेक टाकी ही डोंगराच्या पोटात अगदी गुहेसारखी कोरलेली असतात। सिंहगडावरचं देव टाकं किंवा शिवनेरीवरचं गंगा जमुना टाकं हे याचं उत्तम उदाहरण आहे। या टाक्यांवर थेट सूर्यप्रकाश पडत नाही, त्यामुळे पाणी वर्षभर थंड आणि टिकून राहतं। आता तिसरा प्रकार म्हणजे साखळी पद्धतीची टाकी, म्हणजे इंटरकनेक्टेड टँक। पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये म्हणून डोंगर उतारावर एका खाली एक अशी टाक्यांची साखळी कोरली जाईल। पावसाळ्यात सर्वात वरचं टाकं भरलं की त्याचं ओसंडून वाहणारं पाणी एका विशिष्ट पन्हाळीतून थेट खालच्या टाक्यात उतरवलं जाईल। ही झाली साखळी पद्धतीची टाकी। आता पाण्याच्या टाकीचे सुद्धा इतके प्रकार असतील हे तुम्हाला वाटलं होतं का?